खेळ सापडू दे सापडू दे सापडू दे सापडू. 4 पडले यार. 4 पडले. एक 2 3 4 5 6 मारला. कसा मारला बघ. तोंड बघ तोंड बघ तोंड बघ कसं मारतोय. पडवळ मला का काय बी म्हणतो माणूस म्हणून लय भारी बर का. काय पप्पू शेट लाजवताय काय गरीबाला उगाच. अरे खरंच सांगतो तर. अरे मी काय माणसं ओळखाय चुकतोय व्हय. अरे माझी सिस्टर इन्स्पेक्टर मला घेऊन आली होती का नाही तुझ्यावर पहिली नजर गेली तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की नाही ह्यो पर्सन ही माणूस 1 नंबर बेस्ट माणूस असणार आहे. पडवळ मला सांग की अरे तू हवालदार कसा काय झाला रे. का आठवण आहे का. नाही आठवतंय पप्पू शेट पण ते आठवलं की डोळ्यातनं पाणी येतंय. अहो काय सांगू तुम्हाला किती मेहनत केली मी. अहो हवालदार बनण्यासाठी मी रात्रंदिवस व्यायाम केलाय. 1000 किलोमीटर धावलोय. तुम्हाला खोटं वाटेल पण जेव्हा घरात लाईट नसायची ना तेव्हा अगरबत्तीच्या उजेडात अभ्यास केला. मेहनत रे पडवळ मेहनत. प्राऊड प्राऊड लय प्राऊड आहे का तुझ्यावर. अभिमानाची गोष्ट आहे. अरे मेहनतीला पर्यायच नाही तर. पप्पू शेट मला पण सांगा तुम्ही या पोझिशनला कसे आलात. अरे काय सांगू तुला. गल्लोगल्ली हिंडायचो पोरं गोळा करायचो त्यांना शिक्षण द्यायचो वाळू उपसायला लावायचो तरी पण लय लय अडचणी यायच्या लय संकट यायचे पण मी संकटाच्या छाताडावर उभा राहिलो आणि वाळू उपसा म्हणले लय कष्ट केले. अरे काही कमी व्याप असतो का. हा पोलिस मॅनेज करा आजूबाजूची माणसं मॅनेज करा साहेबांना पैसे द्या. अरे पत्रकार बोलतात त्यांना बी मॅनेज करा. सोपं नसते रे. या पोझिशनला मी पोहोचलोय ना. माझी पोझिशन दिसती पण त्याच्यासाठी खाल्लेल्या खस्ता कोणाला दिसत नाहीत. अरे जाऊ दे माझ्या मेहनतीची दर्दभरी कहाणी जर तुला ऐकायची असेल का नाही जाऊ दे कशाला ऐकतो खेळू आपलं. पडवळ तू लुडो किंग आहे वाटतं. लयच भारी लुडो खेळतो बरं का. सांगतो सांगतो कसं आहे आमच्या गावात या खेळाच्या चॅम्पियनशिप भरतात जिथे मी जज म्हणून जातो पण हल्ली ड्युटीमुळे मला जाता येत नाही. हो पप्पू शेट चला लवकर खेळूया नाहीतर त्या मॅडम येतील आणि उगाच झापतील आपल्याला. थोडं माफ करा मला तुम्हाला राग येईल. तुमच्या बहीण आहेत त्या पण त्या लय खडूस आहेत. खडूसच आहे खडूसच आहे. अरे आधी नव्हती अशी. आधी सरस्वती सारखी शांत असायची. या आता दुर्गा सारखी अशी रागीट झाली. काय बोललं का नाही झानाजण मुस्काडतीच ऐकूनच घेत नाही तर. आता झाली ती खडूस. तुझं लग्न झालंय का. नाही ना. करू बी नको करू नको. आयुष्य पण सांगतो लग्न करू नको. लग्न झाले असली खडूस होते. काय रे हा काय. माझी मंजुताई तशी नाही पण मंजुताई सारखी म्हणजे मंजुताई एवढी शांत आहे समजूतदार आहे प्रेमळ आहे. तिच्यासारखी बहीण मिळायला नशीबच लागतंय. होय नशीबच लागतंय. माझं तर मी लय नशीबवान आहे. मला तिच्यासारखी बहीण मिळाली तुला खरंच सांगतोय मी. हा पण पडवळ तू जरा जपून राहा बर का. ती शिस्तीची लय कडक आहे. काय मी जपून राहू. अरे 12 गावचं पाणी प्यायलाय हा पडवळ. आपण नाही घाबरत कुणाला. मी त्यांना का सहन करतोय माहितीये कारण त्या बाई माणूस आहेत. नाहीतर आपलं एकदा डोकं सणकलं की सरळ तोडफोडीचे विषय असतात आपले. पप्पू शेट तुम्ही तर असा चेहरा करून बघताय जसं काय मॅडम मागं उभा आहेत आणि सगळं ऐकत बस. पडवळ लव यू मेरी जान ऑल द बेस्ट. का. अरे ती मागच उभी आहे रे. सॉरी मॅडम चुकलं. पुन्हा नाही असं होणार माझ्याकडून. मी चुकलो. ते जस्ट ते फ्री होतो ना मग बसलो त्याच्याकडे गेम खेळ. बाकी काय बोललो नाही मी त्याच्याशी. मोबाईल द्या.
परत जर मोबाईल मध्ये गेम खेळताना दिसलात सरळ याची तोडफोड करण्यात येईल. घ्या. पडवळ, बोला मॅडम. दिवाळी येते. हो मॅडम. पोलीस स्टेशनची साफसफाई करायला हवी ना? हो मॅडम. लागा कामाला. हो भंडारे, कदम, नाळे, चला पोलीस स्टेशन साफ करूया. त्यांनी नाही, तुम्ही. मी? अहो मॅडम, पण मी एकटा कसं साफ करू सगळं पोलीस स्टेशन? अहो तुम्ही एकटे कुठे आहात? पप्पू शेट आहेत की तुमच्या जोडीला? आता गेम खेळत होता ना पार्टनर म्हणून, मग आता पण व्हायचं. मोबाईल आणा इकडे, आणा. जोपर्यंत अख्खं पोलीस स्टेशन साफ होत नाही तोपर्यंत मोबाईल परत मागायचं नाही. लागा कामाला. मी कशाला, मी हरत आलतो ही पडोळत म्हणलं होतं, नाहीतर काय करू. जैन सर. हो सर, लगेच येते. भारती मावशी, मी कलेक्टर ऑफिसला जाऊन येते. ओके मॅम. काळजात साथीला नसले तरी सावलीसारख्या मागे असतात. गाडी कशी काय बंद पडली? आत्ताच गाडीला बंद पडायचं होतं. आओ दादा. आता वेळ होणार पोचायला. काय करू? वाघमारे मॅडम, सॉरी, इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम. काय झालं? अच्छा, गाडी बंद पडली का? तुला काय करायचंय? आहे का? मला काय करायचं म्हणजे? तुम्हीच तर असा हात दाखवून गाडी थांबवली ना. आता तुझी गाडी आहे हे माहित असतं तर नसता दाखवला हात. बलमा, याला म्हणायचं योगायोग. म्हणजे माणसानं किती बी वाट बदलायची ठरवली तरी कुठल्या बी वाटानं माणूस तिथंच पोचतो जिथं त्याला पोचायचं असतं. खराय खराय खराय. शेवटी काय आहे, नशिबात जे लिहिलंय तेच घडतं. आपण किती बी काय बी ठरवलं, हे करायचं तसं करायचं तसं करायचं का, हा नशिबात जे लिहिलंय तेच घडतं, तसंच घडतं. काय हो इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम, ही गाडी अशी अचानक कशी बंद पडली? मेंटेनन्स केला नाही का? नाही, कसं आहे, गाडी असो नाहीतर नातं,
मेंटेनन्स गरजेचा असतो. वा, काय डायलॉग आहे. होय ना. बर मॅडम, चला बस, आम्ही सोडतो तुम्हाला. नाही येणार. अहो मग जाणार कसं? कशी जाईन? वेळ पडली तर चालत जाईन, पण तुझ्या बरोबर नाही येणार. काय चालत? अहो मॅडम, तुम्ही कायद्याच्या रक्षक आहे आणि तुमचं काय महत्वाचं काम असेल तर त्याला उशीर होईल ना, म्हणून म्हणतोय बसा तुम्ही, मी तुम्हाला सोडतो. मी नाही येणार. एका गुंडाच्या गाडीतून जाण्यात की वाईट वेळ नाही आली अजून माझ्यावर. जा म्हणलं ना. हे बघ, माझ्याकडे वेळ नाही तुझ्या तोंडाला लागायला, आणि हौस बी. सत्या, आणि आपण माणूस की म्हणून एखाद्याला मदत करायला जातो, पण पुढच्याला त्याची जर किंमत नसेल तर काय उपयोग आहे. ये चल, बस निघू आपण. बरोबर आहे तुझं, आपण उगाच वेळ वाया घालवला. मी नव्हतं सांगितलं थांबायला, कळालं? मग काय रस्त्यावर कव्यात प्रकार करतो होता? जाऊ दे. चल बलमा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतुरीश्वर. बलमा गाडी थांबव. थांबव. थांबव तर तू थांबव म्हणतो ना, थांबव. मुद्दाम थांबलाय. याला वाटत असेल मी याच्या गाडीत बसन, पण मी नाही बसणार. दिवसभर इथं थांबायला लागलं तरी चालेल, पण मी याच्या गाडीत नाही बसणार. सत्या, अरे उशीर होते आपल्याला, कलेक्टर ऑफिसला जायचं. इथं का थांबलोय आपण? आत्ता आपण इथंच थांबायचंय. आपण इथं काय आता? वाघमारे आहेत ना. अरे पण त्या तर गाडीत बसायला नाही म्हटलं सत्या. त्यांचं ते बघतील की आपण जाऊ की उशीर होते, महत्वाचे काम आहेत आपल्याला. बलमा, जोपर्यंत वाघमाऱ्यांना लिफ्ट मिळत नाही तोपर्यंत आपण इथंच थांबायचंय. आणि माझं मन मला सांगते की शेवटी वाघमाऱ्यांना आपल्याच गाडीत बसावं लागणार आहे. याला लाख वाटत असेल मी याच्या गाडीत बसन, पण मी नसते बसत. अहो आधी सांगायचं सत्यादादा नाहीत म्हणून. त्यांच्या दरबाराचा 12चा दिवस आहे म्हणून आम्ही आलोय. अहो दादा, येतीलच ते. सत्यादादा दरबार सोडून कुठे जात नाहीत तसे. आज खूप महत्वाचं काम होतं त्यामुळे गेलेत ते. येतीलच. नाही आयोजकांनी सांग का मम्मी साहेब निघालत म्हणून. परत कुठे आहे माझी? हो थांबा थांबा, ऐका की मम्मी. अहो एवढी IT संधी चालून आली, एवढं मोठं नाव करायची. कुठे जाते त्या छोट्याशा कार्यक्रमाला? म्हणजे हो म्हणजे सत्य भाऊजी नाही येत ना, दरबार भरलाय बाहेर. सगळी इच्छात आहेत बघा त्यांच्यासाठी. का तू काय कल्पी नाही होबल कुठली? मग जाऊन सांग की त्याच नाही येते म्हणून ती. म्हणूनच तुमचं राजकारण गल्लीतल्या गल्लीत चालतंय. काय बोललीस? गल्लीत ना आणि गावात ना माणसं आली आहेत ना सगळी. ते विचारतात सत्यभाऊजींना, आणि त्यांची जागा जर तुम्ही घेतली का नाही आता, तर त्यांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल बघा. तुमचं नाव बी मोठं होईल. बया, चीफ मिनिस्टर फोटो काढायला येतील तुमच्या बरोबर. फोटो काढायला किंग मेकर व्हाल तुम्ही. किंग मेकर काय चुकतंय का? काय क्वीन 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 मेकर. स्वप्ने कवा कवाच हुशारीचा बोलतीस बघतो. कवाच आयोजक सांग का मम्मी साहेब नॉट केमिंग फेलिंग लॉ. सांगते सध्याचा दरबार मी सांभाळणार आज. दादा हो एक मिनिट. दादा एक मिनिट ऐका आता. थांबा थांबा. काय झालं मॅडम? दादा माझी गाडी बंद पडली. मला लवकरात लवकर कलेक्टर ऑफिसला पोहोचायचंय. सोडाल प्लीज? प्लीज काय म्हणताय मॅडम? तुम्ही पोलीस आहे, तुम्ही आमचं रक्षण करताय. तुम्हाला नाही लिफ्ट देणार तर मग कोणाला देणार? थँक्यू. मी लगेच गाडी साईडला लावून येते.
मॅडम काय झालं? मॅडम ते गाडीचं दार नाही उडत माझ्या, तुम्हाला बसता नाही येणार. आऊ आत्ताच म्हणलं ना तुम्ही, सोडतो लिफ्ट देतो तुम्हाला म्हणून. अहो दिली असती पण दरवाजा नाही उघडत ना, त्यामुळे नाही देऊ शकत. दादा ए मास्तर बघा, महाराज असल्यासारखं बोनेटवर बसले. अटक केली त्याची बी लाजली. दादा थांबा, दादा. हो कधी येणार आहे सत्या दादा? कुणाला सांगायची आम्ही आमची दुखणी? अहो दादा थांबा 5 मिनिटं, येईलच दादा, आता येईलच तो. थांबा जरा. अहो आम्ही लय लांब गावावरून आलोय. अहो दादा थांबा, येईलच तो. महत्वाच्या कामासाठी गेले, थोडस थांबा फक्त प्लीज. अहो 2 तास झाले आम्ही येऊन. कधी येणार आहेत ते सांगा, नाहीतर ते कुठं आहेत ते सांगा, आम्ही तिथं जातो. थांबा दादा प्लीज. मला तर असं वाटतंय मुख्यमंत्र्यांना भेटल्यापासून सत्यदादाची नियत बिघडली असेल, म्हणून तर सांगेल असेल दरबार बंद करायला. म्हणजे सत्यदादा मंत्र्यासारखं आता पैसे घेऊन काम करणार का काय? हो दादा. अहो काय बोलताय तुम्ही? अहो सत्यदादा इमानदार आहे आणि तीच त्याची संपत्ती आहे. तुम्हाला जर थांबायचं असलं तर थांबा, नंतर जावा तुम्ही. निघा तुम्ही पहिल्यांदा. अरे काय चाललंय काय चाललंय? शांत बसा, थंड घ्या जरा. सगळ्यांच्या समस्या सुटणार आहेत बघा, शांत व्हा जरा तुम्ही. सत्यदादा आलाय काय? हा सत्यदादा जरा कलेक्टर ऑफिसला गेलेत, येत आहेत. तुम्ही जरा शांततेत घ्या तोपर्यंत. हा बसा तुम्ही. बघ अशी एंट्री घेऊ क्या? भैया भारी चालतंय, जमतंय. मागया तशा. हळूहळू. हा बस. भारी. जाते. थांबा. मम्मी गॉगल काढून जा. ते म्हणताना तुम्ही सिंपल अँड स्वीट, ते सिंपल नाही वाटणार बघा. द्या गॉगल द्या. सपनी हा लयच हुशार आहेस बघ तू. द्या. सपने जाऊ का? काय जरा वेट करा की. काय केसेस का तू सांगून आलीस जातोस नाही का? तुमच्या समस्या ऐकून घेतल्या जातील म्हणून. हो मम्मी जरा माइंडसेट बदला की. आता तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालाय, प्रदेशाध्यक्ष. सिंपल आणि स्वीट राजकारणी आहात. तुम्ही असंच जर गेलात का नाही लोकांना भेटायला, लोकांना वाटेल का तुम्ही पडिकच आहे काय. म्हणजे त्यांना असं वाटत का फ्री आहे बाबा, फ्री आहे. तर थोडं वाट बघू द्या की. उशिरा तुम्ही जरा बिझी असं दाखवा, बिझी. तुम्ही जसं वेट करायला लावलं का नाही तरच तुमचं वेट वाढेल बघा. तसं नाही, राजकारणातलं वेट वाढेल. कवाच मेवणं पाहुणं मला काय वाटतंय, आपल्या गाडीत बसतील त्या. होय ना? नाही मला नाही वाटत बसतील. का? इगो मोठा आहे रे त्यांचा. नाही पण बसतील असं खात्री आहे मला. नाही बसणार. हो दाजी, एकदाच काय ते ठरवा ना तुमचं. सारखं बसतील नाही काय? कन्फर्म बसतील त्या, शेवटचं. याच्यामुळे गाड्या थांबत नाहीत. गप कामाला निघून जायचं सोडून मला त्रास द्यायला इथं बसलाय. बिचाऱ्या वाघमाऱ्या मॅडम. बलमा मला लय वाईट वाटते बघ. असं वाटतं ना की आपल्याच ओळखीचा एखादा माणूस बोलवावा, त्याला या रस्त्यानं पाठवावं आणि त्याला सांगावं की बाबा वाघमारे मॅडमना लिफ्ट दे. अरे बेस्ट आयडिया बघ. मग प्रॉब्लेम काय? बोलू कोणाला तरी. प्रॉब्लेम आहे ना. काय?
अरे तसं केलं तर त्या माझ्या गाडीत बसणार नाहीत ना. हा ह्यो मोठा प्रॉब्लेम आहे. बलमा, मी काय म्हणतो, कधी कधी माणसानं स्वतःचं काम पूर्ण होण्यासाठी इगो बाजू ठेवायला पाहिजे, होय का नाही? हे बाबा जरा हळू बोल की, मला इथं ऐकू. त्यांना उगत उचू नको. त्या खवळल्या का नाही, तुला काय नाही करणार. तुझा पण राग माझ्यावर करतील, माझा पण राग माझ्यावर काढतील. चल आपल्याला उशीर होते, जाऊ, महत्वाचे काम आहे. जोपर्यंत वाघमारे मॅडमना लिफ्ट मिळत नाही ना तोपर्यंत पण अजिबात कुठं जायचं नाही. थांब ग. काय दिवस आहे आजचा. नेमकी आज गाडी बंद पडली आणि या गुंडाचं तोंड बघत बसावं लागते. गप कामाला निघून जायचं सोडून मला त्रास द्यायला इथं बसलाय. हॅलो. हो मी येतेच आहे. नेमकी गाडी बंद पडली वाटेत. मी पोचतेच लवकर. हा हा जोपर्यंत इथं उभा आहे तोपर्यंत मला एक बी गाडी मिळणार नाही. नेमकी पोलीस स्टेशनची गाडी बी कामाला लावली, नाही तर तिलाच बोलून घेतलं असतं. जाऊ दे, मलाच गरज आहे. सत्या वाघमारे मॅडम इकडे यायला लागले. चल आपण निघूया. त्या काय खाणार आहे तुला? सत्या तुला माहित नाही, वाघमारे आता लय बदलली आहेत. त्यांची एकच पडती कानाखाली, आठवडाभर वळ जात नाहीत. चल लवकर. मला कलेक्टर ऑफिसला सोड. काय? तुमचा आवाज आला नाही हो नीट. जरा मोठ्याने बोला की. मला कलेक्टर ऑफिसला सोड. बलमा, तुला ऐकू येते का? येते का ऐकू? नाही नाही येत ना? नाही. मॅडम, इथं वरपर्यंत तुमचा आवाजच येत नाही आहे. जरा मोठ्याने बोला. मला कलेक्टर ऑफिसला सोड प्लीज. अहो प्लीज कशाला म्हणताय? मी सोडतो की तुम्हाला. चला. हा चला. कुठं? कलेक्टर ऑफिसला. बलमा, तू तुझ्या वहिनींची सॉरी तू इन्स्पेक्टर मॅडमची गाडी घेऊन जा. मी सोडतो त्यांना. हा हा हा. हो नगरसेवक. या मॅडम या. ओ वाघमारे मॅडम, काय या. बस. मला कलेक्टर ऑफिसला जायला उशीर होतोय. निघूया प्लीज. काय मॅडम, तुम्ही प्लीज कशाला म्हणताय? हे बघा, तुम्ही प्लीज म्हणलेलं मला अजिबात आवडत नाही. तुम्ही प्लीज म्हणू नका प्लीज. सॉरी.